कॅश प्राइज आहे भूषणला. भूषण ज्याने 2 विकेट मिळवले. आमचे किसन शेठ कमलू भोईर माजी सरपंच नारिवली यांच्या वतीने त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू सो मच करंजी खान. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करून पुन्हा एकदा मैदानामध्ये ज्या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळतोय राशी 11 खोणी विपक्ष जय मसोबा माणेरे या दोन संघामध्ये खरं तर सुरुवात झाली ती चौकाराने. पुन्हा एकदा लेग स्टंप खेळायचा प्रयत्न, नो बॉल. त्याच्यावरती एकदा कंप्लीट पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेत जवळ अडवण्यात आला आणि त्याच्यावरती 2 1+2 3 धाबा. पास यस फ्रीड. सर्व क्रिकेट रसिकांना, खेळाडू असतील किंवा मान्यवर असतील, प्रेक्षक वर्ग असतील, जर कुणाला जेवायचं असेल तर आमच्या डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जर कुणाला भूक लागली असेल तर जेवून घ्या. फ्रीडचा चेंडू होता, ऐ ज्योती फलंदाज बाद आले असते. नंतर फ्रीडचा बॉल होता, हर्षदला पाहतोय पण पॉवर प्लेचं एकमेव षटक. हलकसा अपे करण्याचा प्रयत्न, फ्रीडचा चेंडू, त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट हर्षदने फेकल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना या पिचवरती ना आता गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. पहिल्या सामन्याचा अपवाद वगळला तर एकाही संघाला 40 पेक्षा जास्त धाबा बनवता आल्या नाहीयेत. एवढी गोलंदाजांनी ते हुकूमत प्रस्थापित केली. त्यामुळे आता फलंदाजाची खऱ्या अर्थाने कसोटी असेल की कशा प्रकारे धाबा जमवायच्या तर जमवायच्या. हरेश भोईरला पाहतोय स्ट्राईक वरनी. उडवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत होता. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना एकणे धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळतो आपल्याला. 8 धाबा. डावकऱ्यात त्याचा बॅट्समन विशाल आउटसाइड ऑफ स्टंपला खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहिलाय, त्यामुळे चेंडू डॉट 7 असताना पाहायला मिळाला. उडवण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक येतात. सुरेखरित्या झेल टिपला जातो, आकाश होते झेल खाली. फलंदाज बाद. पहिला धक्का माणेरे टीमला. सल्ला मसलत करणारे. खरं तर त्यांची जन्मभूमी रायगड असली तरी कर्मभूमी ठाणे, आणि ठाण्यामध्ये जास्त त्यांना पाहिलं जातं. पंचांच्या भूमिकेमध्ये ते कैलास पोरजी दानसर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. आपण व्यासपीठावरती यावं.
पहिल्या षटकाचा केस संपलाय. ओव्हरमध्ये फक्त 8 धाबा आल्या. हर्षदने केलेली चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती खराब, म्हणजे त्याच्यानंतर नो बॉल फेकून सुद्धा चांगली गोलंदाजी, चांगले चेंडू व्हॅरिएशन मध्ये हाताळले, त्यामुळे फक्त 8च धाबा. एक खेळाडू बाद करण्यात यश मिळवलं. हरेश भोईरला पाहतोय स्ट्राईक वरती. बॅक टू बॉलर्स. गोलंदाज पाहतोय आपण हेमंतला. दुसरं षटक 4 ओव्हरचा मॅच. चार षटकांचा सामना. पुन्हा एकदा फटका उडवला डीपेक्षा कव्हरला. 2 खेळाडू आहेत, मात्र 2 धाबा पूर्ण केल्या गेल्यात. आता मात्र इथे खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांचा कस लागेल की आता गोलंदाजासमोर कशा प्रकारे बॅटिंग करायचे. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे. गोलंदाज पुढे सरकलाय. छेल टिपला जातोय. फलंदाज बाद. दुसरा धक्का मानेरे टीमला. नवीन फलंदाज नितेश. पुन्हा एकदा एज. फलंदाज बाद. एका मागोमाग एक मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली अशी गोलंदाजी. पाहिजे विकेट जाताना आपल्याला पाहा मिळतात. लहू मात्रे आल्यात. आता एक सिनियर खेळाडू मैदानामध्ये पाहा मिळतं आपल्याला. चांगली गोलंदाजी कोणी संघाच्या वतीने. राशी 11 कोणी संघ. पॅडवरती चेंडू आदलतोय. हलकसा अपील केलं जातोय. लेगबाज मनोज पवार इशारा करत असताना एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर 11. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना फुलटॉस खेळण्याचा प्रयत्न. स्क्रीन समोर फोल्डर आल्यात. एक धाव कंप्लीट. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. जर धाव घेतली असती तर रनआउट झाले असते, मात्र नाही आहे. ते स्ट्राईकला रोटेट केले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडू नंतर 12 धाबा मानेरे संघाच्या.
12 चेंडू 12 धाबा पाया मिळतात 2 ओव्हरमध्ये. अजय उतेकर आला तिसरं षटक. पहिलाच बॉल ऑफ ड्राय पाया मिळते. दूरवरती आकाश आहेत. चेंडूला उचललाय फेकी करतो तोपर्यंत सिंगल एकवटली जाते. एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त झाली आहे. धाबांसाठी मात्र आता संघर्ष करावा लागतो. या प्रत्येक संघाला सकाळच्या सत्रामध्ये धाबा झाल्या आणि त्याच्यानंतर मात्र 30-35 धाबापर्यंतच संघांना थांबवण्यात आलं. एवढी प्रत्येक टीमची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आकाश आहेत. कॉल दिलाय. पुन्हा एकदा झेल स्वीकारला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. लागणारा चौथा धक्का. बंटी न्यू बॅट्समन मैदानावरती 7 असताना विकेटचा सिलसिला कंटिन्यू आहे. चेंडूची लाईन पाबी लागेल. निश्चितच पंच वाईडचा इशारा करत असताना एज अँड टेकन. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आउट झालेत फलंदाज. धावसंख्या स्कोरबोर्डवरती तणीची जेव्हा गावदेवी क्रिकेट संघ नारिवली खेळत असो किंवा ज्यांच्या टुर्नामेंट असतात दरवर्षी या क्रिकेटच्या सामन्यांना फार मोठा हातभार असतो. ते आमचे नारिवली गावचे साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय भरतशेठ भाऊ भोईर यांचा मात्र फार मोठा सपोर्ट असतो आणि रेग्युलर संघासाठी त्याने टी-शर्ट सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यांचं सतत आभार. जाऊया मॅचमध्ये पुन्हा एकदा अजय उतेकर गोलंदाजी मार्कवरती. वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव प्राप्त झाली आहे. धावसंख्या 15. एकामागोमाग एक विकेट गेले. बिग शॉट. फटका चांगला स्क्रीन समोर. वाह गुड शॉट. षटकार.
थँक्यू. तेजस भोईर मैदानामध्ये जात असताना आता 8व्या क्रमांकाचा फलंदाज पहा मिळतो आपल्याला. आज तर जास्तीत जास्त विकेट पडल्या, ज्याप्रमाणे मुंबईचा वानखेडे स्टेडियमवरती जेव्हा मॅच असतो ना तेव्हा जास्त विकेट पहा मिळतात. यावेळेस फटका चांगला आहे, धावा मिळतील. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार, 4. आपल्याला पहा मिळतील सकाळीच पहिला सामना. जेवायचं असेल तर पहा, जेवून घ्या. खेळाडू सर्व संघ, खेळाडू, प्रेक्षक नवीन नवीन घाल झाला तर सुरू होत आहे. आता 25 धाबा झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट नाहीये. एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. रनआउटचा धोका संभावला असता. 26 धाबा स्कोरबोर्ड वरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना नेक्स्ट मॅच उंबारली पक्ष एडुटणे या दोन टीम मध्ये असेल. हा, बिग फाईट. ओ, बुंदा मारला होता, मात्र एज लागली आणि चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला. विकेट मिळाली आहे, आणखीन एक विकेट. थँक्यू. न्यू बॅट्समन मैदानावरती पहा मिळतात आपल्याला. रोहित पुन्हा एकदा फटका चांगला खेळ्यात. एक धाव. दुसरीचा प्रयत्न हाना झाला. अखेरकार रनआउट झाले असते, मात्र मध्येच थांबले, त्यामुळे एकेरी धाव. धावसंख्या 27, 27. सत्तावीस धाबा पहा मिळतात.
यावेळेस फटका चांगला, स्क्रीन समोर 2 फिल्डर आहेत. वा, शेवटच्या क्षणाला अडवलंय. जबरजबर 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. व्हेरी गुड फिल्डिंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळालं आपल्याला. 2 धावा आपल्या टीमसाठी. हा, शॉट चांगला होता, फिल्डिंग चांगलं होतं, सर्व काही सुरळीत पाहायला मिळालं आपल्याला. तेजस पुन्हा एकदा ऑफ ड्राय, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या केल्या गेल्यात. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. लास्ट बॉल 31. 31 धावा. कारण आता बऱ्याच वेळाला धावसंख्या होत नाहीयेत. सकाळपासून पाहतोय एका सामन्याचा अपवाद वगळा. फुल टॉस आणि त्याच्यावरती ओहो, कॅच आउट झाल्यात आणि त्यामुळेच आता ते इनिंग समाप्त झाली आहे. एकूण धावसंख्या 31 आणि 32 धावसंख्येची गरज. 32 टू विन. टीमचे कॅप्टन खोणे आणि एडुटणे आणि उंबारले याच्यामध्ये टॉस करूया आपण. दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. हॅलो, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी चषक नारिवली 2024 या पर्वामध्ये आपण सर्वजण ही स्पर्धा पाहतोय. द्वितीय फेरीला प्रारंभ झालेल्या मसोबा मानेरने राशी 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचा विरुद्ध धाबा बनवलेल्या आहेत त्या 31 आणि टार्गेट आहे 32. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग.
नारिवलीचे श्रीमान सचिनजी भोईर यांच्याकडून करणला प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. तेजस तयार. पहिला चेंडू लुवा फुल टॉस गॅप मध्ये ड्राइव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा रेषेचा बार. येतोय पहिला चौकार. राशी 11 श्री गणेश खोणीसाठी. पहिल्या मॅच मध्ये फार चांगली बॉलिंग केली होती तेजस भोईरने. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे फाउंडर आहेत. मात्र या मॅचची सुरुवात थोडीशी खडतर. फुल टॉस वरती चौकार आला. हार्ड लेंथ खेचून मारलाय. हुक करत असताना डीप स्क्वेअर लेगला आकाशा बॅट मधून येणारा हा दुसरा चौकार. उद्योगपती नारिवलीचे आवेश हिमस्कर यांच्याकडून खोणी संघाला जरूर शुभेच्छा आहेत. बराचसा मित्र परिवार खोणी संघामध्ये त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्येचा विचार केला तर 2 चौकार, एक फुल टॉस, एक हार्ड लेंथ. 32 टार्गेट 32 आहे. 32 धावांचं लक्ष या मॅच मध्ये खोणी समोर. तेजस समोर आला. मिड विकेटला फिल्डर नितेश. फार सुंदर क्षेत्ररक्षण. नो लुक थ्रो होता पण तो थ्रो व्यवस्थित आला नाही. आला असता तर आकाश आला असता पॅव्हलियन मध्ये. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. बॉलिंग विकेट आहे. आजच्या पहिल्या मॅच पासून सर्व संघांच्या गोलंदाजांचा आपल्याला बोलबाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. तेजस कोलात होता. भोवऱ्यासारखा गरंगळतोय बॉल पण धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल. 2 चौकार, एक सिंगल, एक डॉट. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू जेव्हा तेजस बॅटिंग करत होता वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध मारलेला होता फटका. ताकदीचा प्रचंड वापर केला होता पण तरी देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला नव्हता. ते कुठेतरी खंत असेल. जर तो षटकार आला असता तर एक फायटिंग टोटल मानेरीची आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली असती. टार्गेट सध्या 32 एज आहे आणि या वेळेला ओहो जगल कॅच ड्रॉप. बंटी एखाद्या मॅजिशियन प्रमाणे तिथे चेंडूला उडवत होता पण त्याला जमलं नाही. कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न अगोदर लव मात्रेचा होता आणि त्यानंतर बंटीचा होता. मात्र कॅच ड्रॉप होते. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या एकही धाव घेतली नाही. येस आकाश रिटर्न आला होता अर्ध्या विकेट पासून. धावात फक्त 9 या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली बॉलिंग. 2 चौकारानंतर पुढच्या 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव आलेली आहे. पुन्हा तेजस भोईर. खेचून मारला. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती आला अंपायरचा इशारा. हा चौकार. 3 चौकार आले. धावा 13. पहिलं षटक संपन्न. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती सध्या 13 धावा. फार चांगली बॅटिंग करण आणि आकाशने पहिल्या मॅचची देखील सुरुवात फार चांगली केली होती. मात्र या मॅच मध्ये 32 धावांचं लक्ष आहे. तेजस कडून अपेक्षा विकेटची होती जो पहिल्या मॅच मध्ये
महत्त्वपूर्ण गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालं जेव्हा मानेरे संघ पडलेच्या विरुद्ध खेळत होता. तेजसला विकेट मिळाली नाही. विकी जोशी येतोय सेकंड ओव्हरमध्ये. आणखी एक डावखुऱ्या त्याचा गोलंदाज या संघाकडे जरूर आहे. मात्र आताचं समीकरण बॉल शिल्लक आहेत 18 आणि या मॅचमध्ये आता गरज आहे ती 19 धावांची. राश 11 कोणीला. शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे हा चेंडू थेट आला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऑफस्टंपच्या बाजूने डॉट बॉल. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ. टिपिश कप पॉइंट. सध्या फील्ड पोझिशन आहे आकाश ठोंबरेसाठी. विकी जोशी 17 चेंडू 19. कोलात परफेक्ट यॉर्कर. सुरुवातीचे दोन्ही चेंडू फक्त आता उभं ठेवलं आकाशला. प्रेशर वाढणार आहे खोणीवरती देखील. जरी या धावा मोठ्या वाटत नसल्या, विकेट पडली नसली, डॉट बॉल जर येत राहिले तर जरूर हे 21 मात्र डोकेदुखी ठरू शकतं खोणीसाठी देखील. लिमिटेड ओव्हरमध्ये विकेटचा तितकासा विचार केला जात नाही. डॉट बॉलला फार महत्त्व असतं आणि सध्या सुरुवातीचे 2 डॉट बॉल विकी जोशीचे. कोलात लॉफ्ट केलाय. समोर फिल्डर येतोय आशिष. टिपलाय झेल आणि इथे मात्र आता आकाश ठोंबरेची विकेट पडते. सेटअपने ते विकेट मिळवली ती विकी जोशीने. पहिले 2 डॉट बॉल आले यॉर्कर. हाफ व्हॉलीला जरूर हेलिकॉप्टर हा फटका पाहायला मिळाला, मात्र समोर फिल्डर होता त्याने टिपलाय झेल. मॅचचं समीकरण तुमच्या समोर आले. 13ला पहिला धक्का बसतोय. बॉल उरले 15 आणि 15 बॉलमध्ये या मॅचमध्ये 19 धावांची गरज आहे राश 11 कोणीला. आणि नुकतंच आमचे उमेशजी पाटील साहेबांसाठी आगमन झालेलं आणि त्याचबरोबर संदीपजी गोरपेकर आमचे 2 सिनियर प्लेयर, दोघांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी चषक नारिवली. हर्षद आला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. काय भेदक गोलंदाजी करतोय विकी जोशी. आता या मॅच मध्ये मजा येईल. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक तर बनवायच्या 19 धावा. सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. 1 विकेट आली आहे. लॉफ केला गॅप मध्ये बॉल मिड विकेटला. सीमा पार षटकार. क्वचित षटकार पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये फक्त एकच षटकार होता. या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये आपण 1 षटकार बघितलाय आणि आता या डावामध्ये आपल्याला 1 षटकार पाहायला मिळतोय. स्कोमॉझॉन 19 धावा फलकावरती. टार्गेट असताना 32 धावांचा. अजूनही 13 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या खोणीला. 13 चेंडू 13 धावा. नेट टू नेट फाईट. रन बॉल इक्वेशन. मॅच बॉल आलेला आहे त्यामुळे आता तो तुम्हाला घ्यावा लागेल. बॉल कधी हरवला फुटला भिजला जेव्हा एक्सचेंज करण्यात येईल तेव्हा मात्र तुम्हाला नवीनच चेंडू देण्यात येईल. हा महत्त्वपूर्ण नियम या स्पर्धेमधला. टीम रिव्ह्यू एक तुमच्याकडे जो तुम्ही रनआउट आणि वेस्ट बीमर यासाठी घेऊ इच्छिता. 13 चेंडू 13. विकी जोशी. हेलिकॉप्टर डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सिंगल पूर्ण होईल. हर्षद स्वतःकडे जरूर स्ट्राईक ठेवेल कारण मागच्या 2 बॉल वरती आलेल्या त्या 7 धावा आणि आता समीकरण बदलतंय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या मॅच मध्ये गरज आहे आता ती 12 धावांची.
ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. हर्षदच्या षटकाराने या मॅच मध्ये थोडासा कोयना वरचढ आहे कोणी. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात टोटल त्या 20. बॉल शिल्लक 12 चेंडू 12 ची गरज. कॉमेंट्री बॉक्स कडून आता बॉलिंग मार्क वरती विवेक जोशी. या पुढचा सामना आहे सतरंगी हेदुटणे आणि स्वर्गीय योगेश पवार स्मृती 11 गावदेवी उंबारली. दोन्ही संघ तयार. आपण विवेक जोशी जागा म्हणून मारण्याचा प्रयत्न पण यावेळेला मिस टाइम होता. शॉर्ट कव्हरला पडला. डीप मधून येतोय तेजस. मिस फील्ड. सेकंड रन कंप्लीट झालेले. विकेटला कव्हर करेल तोपर्यंत धावा मिळतात सहजरित्या 2च्या साह्यानं धावसंख्या आपण जर बघितली तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. आमच्या सोबत आमचे ऑफिशियल स्कोरर शुभमजी फुलवरे या उद्योजक नारिवलीचे. खाली राहिला यावेळेला. मात्र इथे काय घडले. क्रीज सोडली होती आणि पुन्हा आलाय क्रीज मध्ये हर्षद ठोंबरे. मी कौतुक करेन यस्ट्यांच्या मागे असलेले यष्टी रक्षक लहू मात्रे यांचं. बॉडीचा बॅलन्स गेला पण बॉलला जाऊ दिला नाही आणि तिथून थ्रो करण्याचा देखील प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू खेळतात मात्र 9 खेळाडू जे पॅव्हलियन मध्ये असतात ते देखील खेळतच असतात. जसा आवाज येतोय पॅव्हलियन मधून खोनीच्या दोन्ही फलंदाजांसाठी. धावा धावफलकावरती 22. बॉल शिल्लक 10 आणि 10 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. फुल टॉस आहे पण इथे व्यवस्थित चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. लॉंग ऑन द बॉल. फार वेगाने विशाल चुकी झाली. लहू आता देखील नाराज असेल कारण तेजसकडे जेव्हा बॉल गेला होता एक जा होती. डबल तिथेही दिली. विशालकडे बॉल आलाय सिंगलच होती. इथे डबल मिळते. धावा ऑलरेडी कमी आहेत. विकेट फायर आहे आणि या विकेट वरती गोलंदाजांचा बोलबाला आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणाची जर साथ असेल तर या मॅच मध्ये मानेरे देखील कधी पलटवार करणार आहे. लहू मात्र लीड करतात या टीमला आणि आता तेच सांगतात की एक धाव महत्वपूर्ण आहे. धावा इथे मिळतात 2च्या साह्याने धावा फलक पोहोचलो 24 वरती. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये गरज आहे ती 8 धावांची. विवेक जोशी फ्लाइंग स्लीपला आता ऑन साइडला टर्न करण्यात आलेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये फिल्डर. शॉट थर्ड मॅन. शॉट फाईन लेग सिली मिड ऑन. बॉल तयार होतोय विवेक. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ. शफल क्रॉस होऊन सिग्नेचर शॉट येतोय. हर्षद ठोंबरेने ठोकलाय. आणखी एक धमाकेदार षटकार. जी नाईट रजनी तुम्हाला पाहायला मिळाली. असा षटकार घेसरच्या विरुद्ध याच मैदानावरती आला होता जेव्हा अंडर प्रेशर हर्षद ठोंबरे त्या मॅच मध्ये धावसंख्येला चेस करत होता. धावा धावफलकावरती त्या 30 म्हणजे अवघ्या 2 धावांची गरज या मॅच मध्ये. राशी 11 खोणीला. पुन्हा सफल झालाय. रेंज मध्ये होता चेंडू. नाराज आहे हर्षद कारण जसा हवा तसा चेंडू होता पण इथे आता तो बीट होतोय. विवेक जोशीचं देखील कमबॅक. हा जर षटकार नसता मागचा तर या मॅच मध्ये बरंच काही बाकी असतं. मात्र या षटकाराने या मॅचची हवा थोडीशी कवीना जरूर काढली आहे. बॉल शिल्लक 7 आणि 7 बॉलमध्ये 2 धावांची गरज. शफल झाला. लेफ्ट करतोय बॉलला. वेल लेफ्ट. इट इज वाईड. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज आहे. उंबरले आणि खोणी उंबरले आणि हेदुटणे माफ करा तयार आपण. 4 वाजता आपल्याला ग्राउंड खाली करायचं आहे. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न पण यावेळेला मात्र डॉट बॉल आलाय. हा सामना जाईल शेवटच्या षटकामध्ये. आपण असेच सोबत राहू. आई गावदेवी चषक नारिवली 2024 ही स्पर्धा आपण सर्वजण पाहताय. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट या आमच्या वाहिनीद्वारे. आमची युट्यूब फॅमिली जर तुम्ही बघितली तर ती सध्या
2 लाखाच्या वरती आणि तुमची सर्वांची साथ असेल तर 3 लाख व्हायला वेळ लागणार नाही. राजेंद्र दादा मात्रे मॅन फ्रॉम खुटारी आणि आमचे सध्या टेक्निकल एक्सपर्ट कृष्णा दादा जितका चांगला तो टेक्निकल एक्सपर्ट आहे तितका चांगला समालोचक देखील आहे. बरेचसे इंटरव्ह्यूज मोठमोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंचे त्याने पॅन्डेमिकमध्ये कव्हर केलेले आहेत. फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीद्वारे तुम्हाला ते सध्याही पाहायला मिळतील आणि सध्या या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. बॉल शिल्लक आहेत आता 6 आणि 6 बॉलमध्ये राशी 11 खोणीला बनवायचे. ती फक्त एकच धाव. आणि आज या स्पर्धेमध्ये सिनियर प्लेयर आपले खोणीचे संदीपजी ठोंबरे यांनी पॅक केलेल्या टीमला त्यांची कन्या राशी. ग्लान्स करण्याचा प्रयत्न आणि अंपायरचा इशारा येतोय. वाईट मॅच फिनिश. अभिनंदन. राशी 11 संदीपजी ठोंबरे पुरस्कृत. श्री गणेश क्रिकेट संघ खोणीने ही मॅच जिंकली. आपलं अभिनंदन. नाराज असेल लव मात्रे. क्षेत्ररक्षणाची जर साथ गोलंदाजांना असती, सुरुवातीला फर्स्ट ओव्हरमध्ये धावा आल्या नसत्या तर कदाचित मानेरे देखील या मॅच मध्ये वर चढ असती. मात्र फार चांगला परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये केला. दुसऱ्या मॅच मध्ये अपयश पदरात पडते. हार्ड लक टीम मानेरे. अभिनंदन. राशी 11 संदीप ठोंबरे आणि टीम श्री गणेश खोणी. आता वळूयात आपण या मॅचच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. मात्र उंबारली अगेन्स्ट सतरंगी हेदुटणे या मॅचला होईल सुरुवात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बॅटिंग करत असताना 17 धावा, गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवणारा हर्षद या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.